microorganisms, and these microorganisms are found all over in our earth. हे मायक्रोऑर्गॅनिझम्स आपल्या अर्थ मध्ये पाण्यामध्ये देखील असतात, ते बर्फात देखील असतात, ते सॉइल मध्ये असतात. मग या मायक्रोऑर्गॅनिझमला बघण्यासाठी आपण ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करतो त्या इन्स्ट्रुमेंटला काय म्हणतात? मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप. या मायक्रोस्कोपचं प्रॉपर हँडलिंग कसं करायचं हे मी तुम्हाला तुमच्या वर्गात सांगितलेलं आहे, बरोबर? मायक्रोस्कोपची ऍडजस्टमेंट असेल, फाईन ऍडजस्टमेंट असेल, नंतर त्याच्या लेन्स असतील, नंतर त्याचा हा जो काच असेल, मिरर असेल, या सगळ्यांचा उपयोग कसा करायचा याचं प्रॅक्टिकल आपण वर्गात घेतलं होतं. काय बघितलं होतं आपण या मायक्रोस्कोप मध्ये वर्गामध्ये? कोणत्या सेल? आपण ओनियन पील काढली, ओनियनचा पापुद्रा काढला, आणि त्या पापुद्र्याला जेव्हा आपण लक्ष द्यायचं, त्या पापुद्र्याला जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं तेव्हा आपल्याला सेल्स क्लिअरली विजिबल झालेल्या होत्या. त्याच्यानंतर आपण असं बघितलं होतं मित्रांनो की आता आपल्याला अल्गी जी कुठे ग्रो होते? आणि जर तुम्ही आपल्या प्रिन्सिपल मॅडमांच्या कॅबिन जवळ बघितलं तर तिथे एक पॉन्ड आहे, बरोबर? त्या पॉन्ड मधून मी फ्रेश अल्गी कलेक्ट केलेली आहे. ही बघा, ही फ्रेश अल्गी मी त्या पॉन्ड मधून कलेक्ट केलेली आहे, आणि या पॉन्ड मध्ये आपल्याला व्हेरियस टाइपचे अल्गीचे फॉर्म दिसणार आहेत. त्याचप्रमाणे डायटम्स जे तुमच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या सेल स्ट्रक्चर मध्ये होते का नाही, ते डायटम्स देखील आपण आता ऑब्झर्व करणार आहोत. समजते सगळ्यांना? हे बघा, अल्गी दिसते सगळ्यांना? बघा, याला म्हणतात अल्गी, जी शेवाळ. बरोबर? स्टॉप कर बेटा व्हिडिओ.